सगळी माहिती त्यामध्ये टाकलेली आहे। तिथला स्टाफ पेशील कोणत्या स्टाफकडे कुठलं काम आहे, तहसील कार्यालयातल्या प्रत्येक सेक्शनची माहिती आहे सर। सगळे GR आपण त्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याच लिंकला त्याला सर आपण शासनाचे सगळे लिंक दिलेले आहेत। प्रत्येक सेक्शन आपण त्यामधून जाऊ शकू। प्रत्येक ठिकाणी सर सगळे GR फॉर्म पण टाकले सर आपण आणि त्यामध्ये आपण सर सगळे सेटअप आहेत, सगळे फोटोग्राफ्स आहेत, जे कार्यक्रम होतील ते सगळे त्यामध्ये राहतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये हे केली आहे सर आपण की त्याचा QR कोड तयार केला आहे, कारण की बऱ्याच जणांना ग्रामीण भागात वेबसाईटला सर्च करता येत नाही। मग आपण QR कोड सगळ्या तलाठी कार्यालय ग्रामपंचायत या ठिकाणी तो लावणार आहे आणि त्या अनुषंगानं त्यांना तो QR कोड स्कॅन केल्यानंतर लगेच ती वेबसाईट ओपन होईल। या दृष्टीनं आपण ही वेबसाईट तयार केलेली आहे। मी माननीय हा QR कोड आहे त्यासाठी केलेला माननीय तालुका मोदींनी विनंती करतो कृपया बोला व्हिडिओ काय हो सर। यामध्ये सर हे या ठिकाणची सर हे बिल्डिंग आहे सर आपल्या कार्यालयाची आणि यामध्ये सर आपण होम पेजला हे आहे, होम पेज खाली गेलो सर आपण सर्व हा सर याच्या ISO झालेला आहे सर ऑफिस आपलं आणि हे सगळे जिल्हाधिकारी महोदय, आयुक्त महोदय वगैरे। आणि सर यामध्ये आपण अबाउटसमध्ये सगळे सब डिव्हिजनची माहिती घेतलेली आहे सर आणि बाकी डिपार्टमेंटची माहिती सर HDO सेक्शन जे आहे तर त्यामध्ये सर EJ सेक्शन असेल, पुरवठा असेल, संजय गांधी असेल, हे सगळे घेतले सर। इलेक्शनची माहिती आहे आणि सगळा डाटा आहे सर आपण मॅक्झिमम डाटामध्ये कव्हर केलेला आहे। यामध्ये महत्त्वाचं आणखी केलं सर आपण की जे गाव नकाशे आहेत ते गाव नकाशे पण यामध्ये टाकलेले आहेत सर आपण, म्हणजे कोणती गावकरी आपण ते डाउनलोड करून ते प्रिंटआउट काढू शकेल। आणि सर काही गाव नकाशे केले आहेत, काही थोडेसे टाकायचे बाकी आहेत ते सर आम्ही 2-3 दिवसात टाकतोय। थोडंसं वेळेवर करायचं होतं। नंतर सर त्यामध्ये डिरेक्टरीमध्ये आपण सगळे तलाठींचे नावं नंबर नाही दिले सर, त्यामध्ये नावं दिले आहेत, त्यांच्याकडे कोणता साजा आहे, साजामध्ये कुठले गाव आहेत आणि मंडळा कोणत्या मंडळात येते, मंडळाधिकारी, तलाठी, त्यांचे साजे, हे सगळी माहिती सर आहे। मोबाईल नंबर नाही टाकले नाही सर, मोबाईल सुद्धा टाका मोबाईल नंबर सिक्युरिटीचा काय मोबाईल नंबर टाकला पाहिजे, सिक्युरिटी काही नाही आहे, काय ओपन आहे सर। मोबाईल नंबर टाकून देतो लोकांना कसं माहित कुठला आहे मोबाईल नंबर, थोडी शोधतील लोक। चालेल, मोबाईल नंबर टाकतो सर सगळं या पद्धतीचं आहे सर सगळं। आणि मीडिया गॅलरी पण केली आहे सर, RTI आणि RTS ह्या दोन्ही पण माहिती सर त्यामध्ये टाकलेल्या आहेत सर। RTI मध्ये सर सगळ्या कोणत्या कायदा आहे आणि कायद्याचे पुस्तक पण आपण त्यामध्ये टाकतोय सर। आणि संजय गांधीची माहिती, संजय गांधीचे बेनिफिट जे त्यांना अर्ज करायला सर अर्जाचा नमुना आणि अर्जाचा GR आहे सर, म्हणजे संजय गांधीसाठी कोण पात्र आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, त्यासाठी कुठले कागदपत्र लागतात आणि लाभ काय मिळेल, ही सगळी माहिती सर त्यामध्ये मिळेल सर। त्यामध्ये केलेली आपण संजय गांधी ओपन करायचं, संजय गांधी चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय अमरावती तहसील आणि SDM दोन्हीने खूप चांगला राज्यात लागू करू आपण, राज्यात लागू करू। अभिनंदन। ठीक आहे, चला धन्यवाद। आपण हे तुमचा जो उपक्रम आहे हा राज्यामध्ये लागू करू, याला थोडं अजून अपग्रेड करा, राज्यात लागू करू आपण। बरं, आता आजच्या प्रेसला काही पॉलिटिकल नाही आहे, जिल्हा परिषदेच्या COने वर्षभरात काय काम केलं आणि काय थोडा संकल्प आहे पुढचा, मग आमच्या कलेक्टरचा काय काम केलं, 2-4 महत्वाचे विशेष कामं जे अमरावतीमध्ये आणि पुढं काय करणार आहोत आम्ही, तर दोन्ही प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि कलेक्टर आणि जिल्हा परिषद आणि NMC कमिशनर येणार आहे, ते तुम्हाला एक 4-5 मिनिटांमध्ये अमरावती शहरात काय केलं आणि काय होणार आहे जरा ते तिघही सांगतील, शेवटी मी बोलणार आहे। तर जिल्हा परिषद CO, मग कमिशनर आणि मग कमिशनर इकडे येतील थोड्या वेळ। हे झाल्यावर तुम्ही या, एक महत्वाचे बुलेट कामं
सर्वांना नमस्कार. मी बेसिकली जिल्हा परिषद मध्ये 3 मेजर हेड्समध्ये आपण मागच्या वर्षी जे कामं केलेले आहेत आणि ह्या वर्षी आपण काय प्रस्तावित करत आहोत ते आपण मागच्या वेळी पण प्रेस नोटला दिले होते. परत मी सांगते, स्पेसिफिकली आरोग्य विभागामार्फत आपण मिशन 28 जे राबवले होते मेलघाटमध्ये, त्यामध्ये मला सांगताना खूप आनंद वाटते की स्पेसिफिकली मिशन 28 आपण IMR, MMR आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ह्या तिघांच्या वरती फोकस करायसाठी राबवले होते. IMR मध्ये आता आपण जे IMRचे आपला पर्सेंटेज होता ते 38 मध्ये होता 2013-14ला आणि सध्या आपण 16.5 ला आलेले आहेत 10 वर्षामध्ये. आणि मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला खूप जास्त घाट दिसलेला आहे. स्पेसिफिकली 2021-22 पासून जे 21 वर होता, सध्या आपण फेब्रुवारी 2025 पर्यंत 16.5 ला आहेत. मटर्नल मोर्टॅलिटी रेट ज्यामध्ये माता मृत्यू म्हणतो आपण, त्यामध्ये पण आपण जवळपास 2021-22 जेव्हा आपण मिशन मेलघाट 28 राबवलं होतं तेव्हा आपण 70 वर होतो आणि आता आपण जवळपास 52 पर्यंत आलेलो आहोत. आणि स्पेसिफिकली स्टिल बर्थ रेट, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी जेव्हा आपण हे सुरू केलं होतं वी वर अराउंड 78% आणि आता इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी इज 96%. फक्त 3% प्रसूती आता घरावरती होते मेलघाटमध्ये, बाकी सर्व प्रसूती सध्या आमच्या सब सेंटर किंवा PHCला होत आहेत. ह्याचबरोबर आपण स्पेसिफिकली हेल्थमध्ये मला सांगताना खूप चांगलं वाटते की फुलवंती सिमोरीचे जे प्रकरण होता ज्यामध्ये बाळाला 65 चटके लागले होते आणि त्याच्यासाठी स्पेसिफिकली राज्य शासनामार्फत आणि स्वतः पालकमंत्रींनी त्यामध्ये स्वतः लक्ष घातले होते आणि आपण त्या मुलीला त्यांच्या आई बाबाला आपण 8 तास काउन्सिलिंग केला होता. त्यानंतर ते नागपूरला मुलाला घेऊन जायलासाठी तयार झाले. आता त्याच्या हार्ट सर्जरी झालेल्या आहेत, त्याच्यासाठी शासनाने 8 लाख रुपये त्यांना अनुदान पण दिलेले आहेत आणि सध्या ते आज डिस्चार्ज होणार आहेत आणि ते चांगली आहेत आणि त्याचं आपण पुढे पण फॉलोअप करणार आहोत. त्यानंतर आपण एज्युकेशनमध्ये ह्या वर्षी मिशन स्कॉलरशिप राबवले होते. त्यामध्ये मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी 50% पेक्षा जास्त जे आपलं मागच्या वर्षीचा फिगर होता 150% मुलं क्लास 5 आणि 8 ला स्कॉलरशिपच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या होत्या आणि अजून ह्याच्यासाठी वाढ करायला जी पुढच्या वर्षी आपण सेस फंडातून जे 200 रुपये फीज असतात स्कॉलरशिपच्या त्याच्या 100 रुपये जिल्हा परिषद बिअर करणार आणि आमच्या पुढच्या वर्षीचे नियोजन आहेत की जेवढे क्लास 5 आणि क्लास 8चे मुलं आहेत सर्वांना आपण स्कॉलरशिप एक्झाममध्ये बसवणार आहेत. पालकमंत्री महोदयांच्या मागच्या मीटिंगला त्यांनी आम्हाला निर्देश दिला होता की तुमच्या प्रत्येक शाळांमध्ये पटसंख्या वाढ व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण मिशन पटसंख्या वाढ प्रत्येक शाळांमध्ये राबवतो आणि ह्यामध्ये प्रत्येक टीचर्सना आपण टार्गेट दिलेले आहेत की गावामध्ये जेवढे मुलं आहेत त्या हिशोबानं आपल्या शाळांमध्ये पटसंख्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. तिसरं आहे की निपुण संकल्प आता राज्य शासनाने जाहीर केले, त्याच्या पूर्वीच आपण निपुण संकल्प पूर्ती अभियान ज्यामध्ये शाळाच्या गुणवत्ता वाढ करायसाठी स्पेसिफिकली फोकस केला होता. पण अमरावतीमध्ये आपण थोडंसं पुढे जाऊन अंगणवाडीला पण ह्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. 5व्या वर्षाचे जे मुलं आहेत जे 6व्याला शाळेला जाणार आहेत त्याच्या पण आपण आता बेसलाईन सर्व्हे करणार आहोत आणि 1 वर्षामध्ये जिल्ह्याच्या लेवलला आपण समिती तयार केलेल्या आहेत मॅथ्स, सायन्स आणि मराठी ह्या तिघी सब्जेक्टसाठी आणि पुढच्या वर्षी ह्या बेसलाईनला आपण कसं 10%, 15%, 20% त्यांच्या वाचन, लेखन, अभ्यास यामध्ये वाढ होणार आहे त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग करत आहोत आणि ते ऑलरेडी स्टार्टेड आहे. यासोबत स्पेसिफिकली सिंचन आणि पाणी टंचाई विषय भरपूर डिस्कशन चालू असते. ह्यामध्ये आपण आता गाळमुक्त अभियान अंतर्गत मी तुम्हाला लिस्ट देते की कुठल्या कामं आम्ही ऑलरेडी प्रस्तावित केलेले आहेत ज्या अनुषंगाने आमच्या पाणीच्या पातळी किती वाढवण्यासाठी GSDA डिपार्टमेंट, जलसंधारण आणि जिल्हा परिषदच्या मृदू आणि लपा विभाग ह्यामध्ये कामं करणार आहेत. ते माहिती पण मी तुम्हाला देणार आहे. आणि शेवटला सेल्फ हेल्प ग्रुपसाठी आपल्याला जे 2 सरस आपण ऑलरेडी घेतलेले आहेत मिनी सरस, त्यामध्ये आमच्या महिलांच्या जवळपास 30 लाखाच्या वर विक्री झाली होती आणि आत्ता जे आपण सरस घेतला होता त्यामध्ये आमच्या महिलांच्या 35 लाखाच्या वर विक्री झालेली आहे. याला एक नेहमीच्या हे द्यायलासाठी आपण आता वैदर्भी मॉल म्हणून एक मार्ट तयार केलेले आहे जे आज माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आणि सगळे आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या उपस्थितीने आपण उद्घाटन करणार आहोत. तर आपण सगळे पण या
आणि त्याला भेट द्या आणि आम्हाला अजून फीडबॅक द्या, त्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येईल. त्याच्यासोबत ब्रँडिंग अँड पॅकेजिंगसाठी एसएचजी प्रॉडक्टचं भरपूर डिस्कशन चालू असते. आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या मॅनेजर्स स्टुडंटसोबत आपण MOU केलेले आहेत. त्यांनी आपल्याला लोगो तयार करून दिलेले आहेत, ज्याचं उन्मोचन पण आपण करूया. आणि त्यासोबत आपल्या सगळे प्रॉडक्ट एसएचजीचं स्टँडर्डाइज करणार आहेत आणि त्याच्या प्रीमियम आणि प्री प्रीमियम सेगमेंटमध्ये आपण ते सगळे लॉन्च करणार आहोत. धन्यवाद. या इकडे या, तुम्ही इकडे या. या. धन्यवाद सर. अमरावती महानगरपालिकेच्या संदर्भात आत्ताच आपण बजेट जाहीर केलेलं आहे. मागच्याच आठवड्यात 887 कोटीचं बजेट आहे. प्रामुख्याने हा बजेट आपण जेव्हा विचार केला त्यावेळी 2-3 मुद्द्यांवर फोकस केलेला होता आणि जो राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा मेन फोकस आहे त्या दृष्टीनेच हा विचार केला होता. पहिला होता आरोग्याच्या दृष्टीने, की आरोग्याच्या दृष्टीने जी केंद्र शासनाची अर्बन हेल्थ सेंटरची योजना जी आहे त्याच्यात आरोग्य मंदिरं किंवा आरोग्यवर्धिनी केंद्र ज्याला आपण पूर्वी म्हणत होतो, आता आरोग्य मंदिर असा शब्द त्याच्यात झालेला आहे. त्यामध्ये ऑलरेडी 20 आपण लॉन्च केलेली आहेत, सुरू झालेली आहेत. आता अजून आपण 9 करतो आहोत. त्याचा पूर्ण पैसा केंद्राकडनं आपल्याला आलेला आहे आणि त्याचं सुरुवात होणार आहे. जवळजवळ 29 आरोग्य केंद्र आपल्याकडे शहरामध्ये सुरू होत आहेत. त्याबरोबर आपले आरोग्य दवाखाने जे आहेत ते पण आहेतच आणि अर्बन हेल्थ सेंटर जी आहेत ती पण आपण करतो. त्यामुळे त्या स्ट्रक्चरली जर बघितलं तर आरोग्य सुविधाच्या बाबतीत अमरावती शहरामध्ये निश्चितच चांगली प्रगती आहे. त्याच्यामध्ये आवश्यक जी औषधाचा पुरवठा आहे तो पण चांगला आहे. राज्यस्तरावर जर त्याचा विचार केला आणि विविध जी मानांकनं आहेत, रँकिंग्ज आहेत, त्यामध्ये जर मागचे 5-6 महिन्याचं बघितलं तर साधारणतः 6वा ते 7वा क्रमांक अमरावती शहराचा आरोग्याच्या अनुषंगाने लागतो. दुसरा प्रायोरिटी जो विषय होता जो पाणी पुरवठ्याचा होता, अत्यंत महत्त्वाचा. जरी नवीन पाणी पुरवठा योजना अमरावती शहराला दिलेली आहे 950 कोटीची, जी अप्पर वर्धामधनं नेरपिंगळ्याकडनं येते, त्याची पायाभरणी झालेली आहे, त्याची सुरुवात होणार आहे, पण त्याला कालावधी लागणार आहे. त्याबरोबर असं लक्षात येतं की बरंचसं शहर वाढतंय, नवीन एरियामध्ये एक्सपान्शन आहेत, नवीन घरं बांधणी होते, परंतु तिथपर्यंत आपला रीच होत नाहीये पाण्याचा. हे MJP इम्प्लिमेंट करते विथ कॉर्पोरेशन. त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ आता 5 कोटीचे प्रस्ताव आपण नवीन मंजूर केलेले आहेत, जे विविध भागामध्ये बडनेरा असेल, तपोवन असेल, नवसारी असेल, अशा विविध भागांचे 5 कोटीचे प्रस्ताव केलेले आहेत आणि जे आता उन्हाळ्याच्या दृष्टीने पण अत्यंत महत्त्वाचे आहेत की लोकांपर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा होणे, या दृष्टीने हा प्रयत्न चालू आहे. हा एक मोठा भाग आपण आरोग्याच्या आपलं पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने विचार करतोय. नवीन स्कीम लॉन्च होणार आहे, त्याच्या नवीन पाईपलाईन्स येणार आहेत, त्याला कालखंड लागणार आहे. तोपर्यंत शहरातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा व्हावा आणि टेलपर्यंत, बेसिकली हा टेलचा नेहमी विषय येतोय आणि आत्ताही येतोय. काल पण सरांकडे हा विषय गेला होता की कमी दाबाने पाणी पुरवठा होतो म्हणून टेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. तर त्याकरता आपल्याला बोलणार आहे हां तर त्या दृष्टीने अजूनही आपण काही प्रस्ताव आहेत ते पण निश्चितच ह्या DPCमधनं आपण मान्यता घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि 25-26 मध्ये पण ते घेण्याचा आपण प्रयत्न आहे. दुसरा मोठा फोकस होता जो एज्युकेशनच्या अनुषंगाने, आणि अमरावती शहराच्या बाबतीत मागेही मी बोललो होतो की 63 शाळा आपल्या आहेत ज्याच्यामध्ये तिन्ही मीडियम, मराठी असेल, उर्दू असेल आणि हिंदी आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 12,000 पटसंख्या आहे आणि ती वाढती पटसंख्या आहे. मागच्या 2 वर्षाचा जर विचार केला तर 8,500-9,000 पासून ते 12,000 पर्यंत वाढता आलेख ह्या पटसंख्येचा आहे. म्हणजेच शासनाचं जे धोरण आहे की शासकीय शाळांमध्ये, नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद, ह्याच्यामध्ये पटसंख्या वाढली पाहिजे, विद्यार्थी आकर्षित व्हायला पाहिजे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे जे होते की एक आहे शाळांमधली गुणवत्ता वाढवणे, म्हणजे त्यांना मिळणारं जे शिक्षण आहे त्याच्याकरता टीचर्सच्या कॅपॅसिटी वाढवणे, त्याकरता विविध उपक्रम शासनाकडनं पण आणि ट्रेनिंगचे प्रोग्राम पण जे घेत आहेत, तर त्या दृष्टीने निश्चितच ती कार्यक्रम चालू आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की शहरातील शाळा फार जुन्या झालेल्या आहेत, तर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी पटसंख्या वाढली परंतु वर्गखोल्या कमी पडत आहेत. तर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरता आत्ताच पालकमंत्र्यांनी सुद्धा
आपल्या एका शाळेमध्ये म्हणजे जेवढची जी शाळा आहे त्याला सुरुवातीला आपण काही फंडिंग केलेलं आहे आणि पूर्वी 25-26चा जो काही प्रोग्राम आहे DPCचा नगरोत्थानचा त्याच्यामधनं आपण विविध शाळांचे प्लॅनिंग करतो आहोत की ज्याच्यामध्ये नवीन वर्गखोल्या बांधणे, असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणे, त्याच्यामध्ये लॅबची उभारणी करणे, त्याचबरोबर मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्या अनुषंगाने कशा तऱ्हेने शाळेमध्ये शिक्षण देता येईल हा सुद्धा आपला विचार त्याच्यामध्ये चालू आहे. आणि तसंच काही जो फंड आहे म्हणजे मायनिंग फंड जो आहे तो सुद्धा काही मिळाला, आमदार निधी पण मिळालेला आहे. त्यामधनं इंटरनल जे नवीनीकरण जे करणं आहे वर्गखोल्यांचं ते करणं चालू आहे. त्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये कशा तऱ्हेने सुधारणा करता येईल हा एक मोठा विचार आपण तिथे घेतलेला आहे यावर्षी आणि शासनाच्या मदतीने आपण ते करत आहोत. दुसरा केंद्राचा आणि राज्याचा प्रायोरिटी प्रोग्राम जो आहे तो PM आवास योजना जो शहरी क्षेत्रासाठी आहे. त्यामध्ये PMAY1 जो प्रोग्राम होता त्याच्यामध्ये शहरी क्षेत्रामध्ये वैयक्तिक घरं जी होती ती आपल्याला साधारणतः 5,000 मंजूर होती. ती आता जवळजवळ 4,000 पूर्ण होऊन लोकांना 3 टप्पे मिळाले, घरमध्ये लोक राहायला गेलेले आहेत. आता जो डिसेंबर 25 ही अंतिम मुदत आहे PMAY1ची, तर त्या दृष्टीने हे सर्व तिन्ही टप्पे पूर्ण करून राहिलेली घरं पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. मॅक्झिमम जूनपर्यंत ती पूर्ण आपण करण्याचा प्रयत्न आहे. दुसरं जी इलेव्हेटेड म्हणजे AHP जो प्रोग्राम आहे अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम, त्याच्यामध्ये पूर्वी काही आपण 650 घरं मंजूर केली होती. त्यातले आपण 200 घरांना ताबा दिलेला होता. राहिलेल्या घरांचे काही इश्यू होते, बऱ्याच मागच्या वेळी पण हे विषय झाले होते, तर ते आता वेगाने तो सगळा कार्यक्रम सुरू आहे. मग तो नवसारीतला असेल, बडनेरा असेल, बेनोडा असेल, हे सगळे जे 9 प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामधनं जी घरं पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. त्यातले काही अंतिम टप्प्यावर जवळजवळ 225 घरं आता येणार आहेत. मेपर्यंत आपण त्याचं लोकार्पण करू शकू निश्चितपणे. आणि PMAY2 मध्ये पण सांगण्यासारखा मुद्दा आहे सर की महाराष्ट्र शासनामध्ये महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये जी ऑनलाईन नोंदणी करायची होती लाभार्थ्यांची आणि लोक करणार होते ऑनलाईन, त्याच्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेशनने पुढाकार घेऊन जवळजवळ आज रोजी 2,000 लाभार्थ्यांची वैयक्तिक लाभार्थी योजनेमध्ये PMAY2 मध्ये सुद्धा नोंदणी झालेली आहे. त्याचं स्क्रुटिनी चालू आहे. कॉर्पोरेशनचा टप्पा म्हणजे सगळीकडचा तो थोडासा उशिराने चालू आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पण आपले PMAY आवास योजनेमध्ये प्रयत्न चालू आहे. दुसरी आवासची महत्त्वाची जी योजना जी रमाई आवास, ती सुद्धा मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये चालू आहे. मागच्या वर्षी आपण 1300 घरांना SC जे संवर्गातले जे लोक आहेत त्यांना दिलेला होता. यावर्षी आपण जवळजवळ 2,000 लोकांना सर लाभ देत आहोत. ते सर्व मंजूर झालेले आहेत. जवळजवळ 50 कोटीचा लाभ म्हणजे 2.5 लाख रुपयाचा घर जर आपण विचार केला आणि 2,000, तर या सगळ्यांना 50 कोटीचा आपण लाभ देत आहोत या वर्षीमध्ये 24-25 मध्ये म्हणजे मार्चमध्येच. आणि पुढच्या वर्षीचं अजून टार्गेट यायचं आहे. तर त्या दृष्टीने पण आपले प्रयत्न चालू आहेत. या व्यतिरिक्त शहरामध्ये बचत गटाचा एक मॉल व्हावा म्हणून मागे एक संकल्पना होती, साहेबांचा पण प्रयत्न होता. त्याचा एक प्रस्ताव आपण शासनाला पाठवलेला आहे आणि तो पण आपण पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय की शहरामध्ये एक बचत गटाचा मॉल असावा आणि त्या संकल्पनेतनं शहरात जर उभं राहिलं तर एक सर्व बचत गटांना एक व्यासपीठ मिळेल आणि तिथे बाजारपेठ उपलब्ध होईल. तर तो एक प्रयत्न चालू आहे. बसच्या संदर्भातही मागच्या वेळी पण चर्चा झाली होती. थोडंसं आपण शहर मागे आहोत कारण जागेच्या उपलब्धतेचा विषय आहे. परंतु आता महसूल कडनं पण ते प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. जागा जर मिळाली तर त्या दृष्टीने आपण बस सेवा पण ह्या वर्षामध्ये 25-26 मध्ये ज्याचं चार्जिंग स्टेशन उभं करणं आणि बस ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनंच येणार आहे. जवळजवळ 50 बसेसचा प्रस्ताव आहे, तो पण पाईपलाईनमध्ये आहे. तर ते पण आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरामध्ये शिस्त लागावी म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण सिग्नलची व्यवस्था जी थोडीशी व्यवस्थित चालत नव्हती ती पण आपण 100% आता कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत आहोत. जवळजवळ झालेली आहे. त्या दृष्टीने सुद्धा निश्चितपणे वाहतुकीला आणि रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ॲक्सिडेंट कमी व्हावेत या दृष्टीने सुद्धा शहरामध्ये रस्त्यांची व्यवस्था सुद्धा चांगल्या तऱ्हेने करण्याचा प्रयत्न आहे. थँक्यू. सर्व पत्रकार बांधवांचं हार्दिक स्वागत आहे आजची पत्रकार परिषदेमध्ये.
माननीय पालकमंत्री महोदयांनी पहिली व्हिजिटमध्ये क्लिअर केलं होतं की अमरावती जिल्ह्याची काय प्रायोरिटीज राहणार आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की अमरावती जिल्ह्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणासाठी काम करायचं आहे सगळी यंत्रणांना आणि त्याच्यासाठीच फोकस करायचं आहे. आणि त्याच्याच आज उदाहरण स्वरूपात पालकमंत्री स्वतः आले आणि जे ग्रामपंचायतने TB भारत अभियान अंतर्गत चांगलं काम केलं होतं त्यांना स्वतः पुरस्कृत केलेलं आहे. आपले जिल्ह्यामध्ये टोटल 328 ग्रामपंचायत TB मुक्त झालेली आहेत, एक मोठी संख्या आहे. आणि जे ग्रामपंचायतने चांगलं काम केलं, उत्कृष्ट काम केलं त्याच्यापैकी काही ग्रामपंचायतने त्या स्वागत पालकमंत्र्यांनी आज स्वतः केलेलं आहे. आणि मिशन 28 मध्ये जी चांगली उपलब्धी झाली त्याबद्दल संगीताने ऑलरेडी ब्रीफ केलेलाच आहे. त्याच्यात मला फक्त एवढा ऍड करायचं आहे की जे चांगले रिझल्ट्स आता मिशन 28 मध्ये आलेले आहेत त्याची दखल आता राज्य शासनाने सुद्धा घेतली आहे. म्हणून आता 2 दिवसापूर्वीच प्रगती अवॉर्ड सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे मिशन 28ला. तो राज्यस्तरीय याला पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आणि ह्या पुढे सुद्धा आपला नियोजन आहे की मेळघाटमध्ये जे चांगले रिझल्ट्स आलेले आहेत त्याच्यावर अजून फोकस करायचा आहे, अजून बालमृत्यू मातृमृत्यू कम करायची आहे. या व्यतिरिक्त सुद्धा बरंच काम करण्याची आवश्यकता आहे. तर ब्लड बँक खूप दिवसापासून पेंडिंग होती धारणीमध्ये, ते सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यासारखी बाकी तिकडची PSC सब सेंटर अजून आपल्याला स्मार्ट करायचे आहे. दुसरा महत्त्वाचा विषय होता मेळघाट संदर्भात की मेळघाटमध्ये वीजलीचा सर्वात मोठी अडचण लोकांना समोर येत होती. आणि एक जरीदा सबस्टेशन होता, ते मागील 1.5 वर्षापासून कंप्लीट होता पण फॉरेस्टची परवानगी नसल्यामुळे त्याला सुरू करता आला नाही. पालकमंत्री महोदय आल्यानंतर पहिली व्हिजिटमध्ये त्या विषयावर खूप गंभीरने चर्चा केली, आढावा घेतला. आणि त्याच्यानंतर आता मार्च महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मीटिंग झाली, त्याच्यात पालकमंत्री महोदयाने स्वतः इंटरव्हेन्शन केला, स्वतः रिक्वेस्ट केली. त्याचा अर्थ आहे की त्याला फॉरेस्टची वाईल्डलाईफची परवानगी सुद्धा मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतर FCAची एक परवानगी लागते, ते सुद्धा 1 महिन्यात मिळून जाईल. आणि शेवटी आता 1.5 वर्षानंतर जरीदा सबस्टेशन सुद्धा कार्यान्वित होणार आहे. एक मोठी उपलब्धी आहे पूर्ण मेळघाट क्षेत्राकरिता. दुसरा एक विषय होता वीज संबंधित मेळघाटमध्ये, ते 22 गावाला इलेक्ट्रिसिटी नव्हती. तो त्याच्यात इलेक्ट्रिसिटी देण्याकरता एक MSCB मार्फत मोठा प्लॅन तयार करून आपण पाठवलेला आहे शासनाकडे. त्याची सुद्धा परवानगी फॉरेस्ट परवानगीसाठी पाठवण्यात आलेला आहे. तोपर्यंत तात्पुरत्या व्यवस्थेसाठी साहेबांनी पहिली व्हिजिटमध्ये निरोप दिला होता मेढाला. आणि मेढाने त्या 22 गावाचे सर्व्हे सुद्धा केला आहे की ते सोलर पॅनल बसवायचे आहे, सोलर सेट त्यांना द्यायचे आहे प्रत्येक घराला, ते सुद्धा त्याने सर्व्हे केलेला आहे. आता काही दिवसानंतर प्रत्येक घरामध्ये जे 22 गावामध्ये प्रत्येक घराला सोलर सेट सुद्धा मेढामार्फत देण्यात येईल. ते मोठी अडचण जी होती 22 गावाची ते सुद्धा सॉल्व्ह केली जाणार आहे. या व्यतिरिक्त कुपोषण संदर्भात मागील 1-2 वर्षात अमरावती जिल्ह्यात खूप चांगलं काम झालेलं आहे आणि तसा पालकमंत्री महोदयांची सुद्धा हे प्रायोरिटी आहे. आता कुपोषण संदर्भात महिला बाल विकास विभागाने खूप काम केलेलं आहे. मागे जे पोषण महाअभियान झाला होता सप्टेंबर महिन्यात, त्याच्यात सुद्धा अमरावतीचं अव्वल स्थान होता, पूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला होता. आणि त्याच्यानंतर आता बालस्नेही अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे जिल्ह्याला, जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा. तर हेच त्याचा रिझल्ट आहे की कुपोषण संदर्भात जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. आणि तसं आता पुढच्या वर्षी आपलं टार्गेट आहे की जे काही अंगणवाडी आहे ते अंगणवाडी सुद्धा आपण स्मार्ट अंगणवाडी करूया, जेणेकरून ह्या विषयावर अजून काम करता येते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे आपले अंगणवाडीची मुलं आहेत ते सुद्धा अंगणवाडीपासून त्यांना इंग्लिश अंगणवाडी करण्याचा सुद्धा जिल्हा परिषदचा असा मानस आहे. तो ते सुद्धा आपली प्रायोरिटी राहणार आहे पुढच्या वर्षाकरता. चौथा विषय होता आहे की मेळघाटमध्ये विशेष करून चिखलदरामध्ये टुरिझमचा पर्यटनचा खूप पोटेन्शियल आहे. त्यासाठी सुद्धा DPC अंतर्गत पर्यटनासाठी बरेच उपक्रम करण्यात आले. डिसेंबरपासून ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची सुरुवात सुद्धा झालेली आहे. तिथे स्काय सायकलिंग, झिप लाईनिंग आणि स्काई व्हील सुद्धा करण्यात आलेला आहे. हे डिसेंबरपासून कार्यान्वित झालेलं आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट सुद्धा येत आहे. पर्यटक सुद्धा खूप त्याचा आनंद घेत आहे. आणि त्या आपला उद्देश आहे की असे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि इको टुरिझम करून विशेष करून चिखलदरामध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा करायचं आहे आणि पर्यटकांसाठी विविध ॲक्टिव्हिटीज सुद्धा अरेंज करायची आहे. तो मागे सुद्धा DPC अंतर्गत हे सगळं करण्यात आलेलं आहे. पुढे सुद्धा आपण नाईट सफारी आणि मचान स्टेची सुद्धा प्लॅनिंग केलेली आहे. या व्यतिरिक्त महसूल विभागासंदर्भात मला एक विषय सांगायचा आहे की महसूल विभागामध्ये आता प्रत्येक SDM तहसील ऑफिस सुद्धा त्यांच्या स्तरावर पुढाकार घेत आहे. आता आज वेबसाईट सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. आणि एक विषयामध्ये अमरावती उल्लेखनीय काम करत आहे फेरफार संदर्भात. महसूल विभागामध्ये जर पाहिलं तर एक सर्वात जे कॉमन ट्रान्झॅक्शन आहे जे प्रत्येक माणसाला करावं लागते, प्रत्येक माणसाचा संबंध येतो महसूल विभागासंदर्भात, ते आहे फेरफार करण्यामध्ये. प्रत्येक माणसाला फेरफार करण्यासंदर्भात तलाठीकडे किंवा सर्कलकडे जावं लागतं. तो त्याच्यात जे फेरफार करण्याची कालावधी आहे तर सर्वात कमी कालावधी अमरावतीमध्ये आहे, सर्वात कमी 2nd नंबरवर आहे पूर्ण राज्यामध्ये.
आपल्याकडे जे अनडिस्प्युटेड आहे अनरजिस्टर्ड आहे ते 16 दिवसात ऑन अँड ॲव्हरेज निकाली काढले जातात आणि जे रजिस्टर्ड आहे ते 21 दिवसात निकाली काढले. हे पूर्ण महाराष्ट्रभरात सेकंड नंबरवर अमरावती आहे आणि हे सर्वात कॉमन ट्रान्झॅक्शन आहे लोकांचे. हे तक्रार पूर्वी यायची की आम्ही फेरफारसाठी टाकलेलं आहे लेकिन तलाठी किंवा सर्कल त्याच्यावर लक्ष देत नाही आहे, वेळ घालत आहे. तो त्याच्यावर आपण फोकस केला आहे. एक मोठी उपलब्धी आहे कारण की हे सर्वात कॉमन ट्रान्झॅक्शन आहे ते जे महसूल विभाग करत नाही. तो हे थोडक्यात मला मेन विषय सांगायचे होते आणि त्याच्यानंतर पालकमंत्री. महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन परवाच संपलं. या अधिवेशनामध्ये आमचे सर्व आमदार यांनी आपापल्या विधानसभेमध्ये विकासाच्या विविध योजनांकरता खूप पाठपुरावा केला. या ठिकाणी आपले प्रताप अडसडजी असतील, माननीय वानखेडेजी असतील, यावलकरजी असतील, आपले तायडेजी असतील, केवलरामजी असतील, रवी राणा सर्वांनीच. आणि आता तर अमरावतीला पुन्हा एक नवीन आमदार मिळाले आहेत. त्यामुळं अजून एक विधान परिषदेमध्ये भर झाल्यामुळं खोडके साहेब, त्यामुळं अजून आपल्या अमरावती जिल्ह्याला एक जनप्रतिनिधी वाढल्यामुळे त्याचाही एक उपयोग या जिल्ह्याच्या विकासाकरता होणार आहे. अर्थसंकल्पात आपली महानुभाव पंथाची काशी रिद्धपूर याकरता चांगलं बजेट मिळालं आहे. निश्चितपणे एक मी व्हिजिट करणार आहे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर योजना पूर्ण करण्यासाठी जी काही मंजूर योजना आहे ती पूर्ण करण्याचा मी लक्ष टाकणार आहे. मराठी भाषा विद्यापीठाकरताही चांगला निधी मिळाला आहे आणि त्याकरता मराठी भाषेचं संशोधन अध्ययनाकरता उच्च दर्जाचं चलन केंद्र, अनुवाद अकादमीची स्थापना असं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. या ठिकाणी संशोधन आणि अध्ययनाकरता मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. वनगंगा ते नळगंगा जे प्रकल्प आहे जे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या संकल्पनेतला आणि त्यांचा या पश्चिम विदर्भाला संपूर्ण जलसिंचन करणारा जो प्रकल्प आहे आणि विदर्भातल्या खारपान पट्ट्यात पूर्ण याचा उपयोग होणार आहे. त्याकरता आता प्रकल्पाला अंतिम झाला आहे लवकरच आता या वर्षामध्ये. आणि जो आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत एक वचन दिला होता की पश्चिम विदर्भ हा संपूर्ण इरिगेटेड होईल, त्याकरताही या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली. दर्यापूर अतिरिक्त सत्र न्यायालय याची घोषणा करण्यात आली. खरं तर पूर्वीच्या काळात वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याकरता खूप वेळ लागायचा, वेळ लागतोच. पण मधल्या काळामध्ये वर्ग 2ची जमीन असेल तर लोन मिळत नाही, कर्ज मिळत नाही. तर शासनाने या अधिवेशनात निर्णय घेतला आहे वर्ग 2च्या वर्ग 1 करायची गरज नाही. वर्ग 2ची जमीन जर असेल तरी त्यावर आता शेतकऱ्याला कर्ज मिळेल. आपण निर्णय घेतो आहे की या अमरावती जिल्ह्यात पुढच्या जिल्हाधिकाऱ्याला मी सुचवलं आहे की या 3 महिन्यामध्ये जिवंत सातबारा करायचा. जिवंत सातबारा म्हणजे एकही सातबारा असा नको ज्यावर मृत व्यक्तीचं नाव आहे. वारसदाराची नावं कंपल्सरी सुमोटो, म्हणजे एखादा माणूस मृत झाला त्याची वाट न पाहता महसुली प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांच्या संपूर्ण लिगल हिअरचे वारसाची नावं स्वतःहून सुमोटो चढवणे. जिवंत सातबारा मोहीम चिखलीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात एक तहसीलदारनी पूर्ण तालुका 1 महिन्यामध्ये पूर्ण केला. जिवंत सातबारे करून टाकले. अनेक त्यावर मृत होते 10-10 वर्षापासून, 5-5 वर्षापासून. तर जिवंत सातबारा योजना आपण करतोय, त्याची काम आपण चालू केलं आहे.
या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज महसुली समाधान शिबिर योजना जी आता कंपल्सरी आहे. पहिला आमदार लावायचे, कलेक्टर लावायचे, पण आता कंपल्सरी एका रेव्हन्यू मंडळात, एका महसुली मंडळामध्ये 4 शिबिरं वर्षाचे, आणि त्याकरता अनुदान नव्हतं. आता 25,000 रुपये एका शिबिराला आम्ही देऊ. एका महसुली मंडळात 4 शिबिरं होतील. म्हणजे अमरावती जिल्ह्यात किती महसुली मंडळ आहेत? 96 जूनला 400 शिबिर होतील वर्षभरात. 400 शिबिरातनं कलेक्टरेट लेवलचं एकही काम, तहसीलदार एडीएम लेवलचं एकही काम शिल्लक राहणार नाही. 400 शिबिर, त्याकरता लागणारं अनुदान आम्ही देणार आहोत. आणि कंपल्सरी शिबिर महसुली मंडळात. महसुली मंडळात या गावात यावेळी, दुसऱ्या गावात दुसऱ्या वेळी, तिसऱ्या गावात तिसऱ्या वेळी आम्ही विचार करतोय की ॲग्री स्टॅकपासून तर त्या ठिकाणी पीक विमा योजनापर्यंत सर्व त्या ठिकाणी अंतर्भूत करतो आहे. त्यामुळं एक त्या ठिकाणी मोठी मोहीम आम्ही करतो आहे. यावर्षी डीपीसीला जवळपास 748 कोटी रुपये मिळाले आहे. 748 कोटी रुपयाचं डीपीसीचं अनुदान यावर्षी मिळालं आहे. आणि त्यामुळे एसटी, एससीपी, टीएसपी, जनरल यातनं आपल्याला जे आता मी कलेक्टर आणि सीओ आणि महानगरपालिका कमिशनरला सांगितलं, आमच्या विधानसभा सदस्यांना विनंती केली आहे, यावर्षी रस्ते वगैरे आम्ही सरकारकडनं आणू, ते बजेटमध्ये काम करू. पण महत्वाचं काय, तर महत्वाचं शिक्षण, एज्युकेशनवर खर्च झाला पाहिजे, आरोग्यावर खर्च झाला पाहिजे, स्वच्छतेवर, घनकचरा व्यवस्थापनावर खर्च झाला पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स झालं पाहिजे. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या याच्यात आज कायदा सुव्यवस्थेची बैठक घेणार आहे. आज मी याच्यासाठी चालू आहे, कायदा सुव्यवस्थेची बैठक. पुढील जे सण त्योहार आहेत, सणवार आहेत, आता सणवार सुरू झाले, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, 14 एप्रिल आहे. तर पुढच्या काळात पोलिसांचा काय तिथे व्यवस्थापन झालं आहे आणि पोलीस खात्याचं रिस्ट्रक्चरिंग करणे, याच्यावरही आम्ही आराखडा तयार करणार आहोत. आज पोलिसांचे पोलीस स्टेशन खूप दूर दूर आहे, ते जवळ करणे. ग्रामीण भागातले पोलीस स्टेशन खूप दूर आहेत, त्यांचा जवळ त्याचा व्यवस्था करणे. काही पोलीस स्टेशनची वाढ करणे, काही रिस्ट्रक्चरिंग करणे. दूर पडतं, जवळ पडतं, थोडं जरा त्याच्याही आम्ही आज करणार आहोत. या ठिकाणी जलसंधारणाला जास्त लक्ष देणार आहे. जेवढे जुन्या काळात मला वाटतं जे स्ट्रक्चर तयार झालंय जुन्या काळात, किती स्ट्रक्चर आपल्याकडे आहे एकूण जलसंधारणाचे? जुने जेवढे 30-40 वर्षात जेवढे बंधारे बनवले आहेत ते वाया गेले आहेत. तेवढा खर्च झाला, तो खर्च वाया जाऊ देणार नाही. जसं नागपूर जिल्ह्यामध्ये 12,000 स्ट्रक्चर आहे. 12,000 जे स्ट्रक्चर म्हणजे 30 वर्षापासून बांधले आहे, पण आता कोणी लक्ष दिलं नाही. त्याच्यावर 2 लाख, 3 लाख, 4 लाख खर्च केले. तर जुने स्ट्रक्चर जेवढे बांधले आहे जलसंधारणाचे, त्यावर थोडा पिचिंग करून, त्याला थोडा बंडिंग करून, त्यावर जर जाळी टाकली तर मोठ्या प्रमाणावर अमरावती जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची जी पाणी आहे ते पाण्याचा पातळी वाढू शकते. यावर्षी आम्ही विचार करतोय की संपूर्ण जलसंधारणाचे स्ट्रक्चर चांगले करायचे. 31 रुपये खोलीकरणाचा रेट आला आहे. संपूर्ण स्ट्रक्चरपासून 500 मीटर नाला खोलीकरण करणे. म्हणजे असा एकही बंधारा नको ज्या ठिकाणी पाणी थांबलं नाहीये. आणि व्यवस्थित जुनं स्ट्रक्चर झालं आहे, त्याला थोडा पिचिंग करणे, त्याला बंडिंग करणे, वरून जाळी लावणे, म्हणजे त्याला एकदम काही होणार नाही किती पूर आला तरी, असं आम्ही एक तयार करतोय. आणि ते पूर्ण जलसंधारण यावर्षी अमरावती जिल्ह्याचं करायचं आहे. यावर्षी आम्ही विचार करतोय टीबी मुक्त जिल्हा करायचा. आज मागच्या वर्षी 40 ग्रामपंचायती, आज 338 ग्रामपंचायती, पुढच्या काळात सर्व ग्रामपंचायती. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संपूर्ण ग्रामपंचायतीला टीबी मुक्त करा 2025 पर्यंत हा संकल्प केला आहे. तर अमरावती शहरचे कमिशनर आणि आम्ही सर्व यावर्षी टीबी मुक्त अभियान, एकही पेशंट टीबीचा हा आमच्याकडे घरी आहे, तो आमच्या हेल्थशी जोडलेला आहे आणि त्याला आम्ही रिकव्हर करतो आहे. असा 100% टीबी पेशंटसाठी आम्ही आता टीबी मुक्त अमरावती जिल्हा असं अभियान करतो आहे. त्याकरताही आम्ही
मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे. या ठिकाणी पांदन रस्त्यावर जास्त लक्ष येणार आहे. मागच्या वेळी आपण बघितलं असाल की पीडब्ल्यूडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्याची आम्ही मोठी चौकशी लावली आहे. MRGS आणि 85-15 मध्ये 95-15 मध्ये खूप गडबड झाला आहे अमरावती जिल्ह्यात. त्याच्या चौकशी सुरू केला आहे. पण पांदन रस्त्याची एक चांगली योजना करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पांदन रस्त्याकडे जास्त लक्ष देण्याचा विचार आहे. यावर्षी येणारा पाऊस लक्षात घेता पूर हानी होऊ नये. कुठे पूर परिस्थितीची जसं पाणी टंचाईची आम्ही बैठक घेतली, पाणी टंचाई होऊ नये तसा पुरामुळे काही नुकसान होऊ नये याकरता आतापासून मी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवला की 50-100 मशीन्स रेंटवर घ्यायच्या आणि रेंटवर घेऊन डिझेल आणि रेंट मशीन रेंटवर घ्यायच्या. जसं नागपूरमध्ये आम्ही एक प्रयोग केला की डिझेल आणि रेंट असा करून मोठ्या मशीन घेतल्या आणि सर्व नाले जेवढे पूर येतील तेवढे नाले सरळ केले. सरळ त्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती मागच्या वेळी जिथे पूर आला ते स्पॉट आयडेंटिफाय करायचे आणि त्या स्पॉटला जर आपण टेक ओव्हर केलं तर पुढे जर पूर आला येऊ शकणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे किती पाऊस पडला तरी पुरामध्ये लोकांच्या घरात पाणी घुसणार नाही, पिकाचे नुकसान होणार नाही, ग्रामीण भागाचं नुकसान होणार. याकरता एक पूर परिस्थितीचा आढावा म्हणजे आतापासून 4 महिन्यापूर्वी येणाऱ्या पुरावर आतापासून कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्याच्याकरता आम्ही काम करतो आहे. मला वाटतं की कायदा सुव्यवस्थावरही आज मी लक्ष देणार आहे. चांदूर रेल्वेमध्ये बनावट शाळा सोडल्याचा एक दाखला असे काही दाखले आले होते त्याच्यावेळी आपण कारवाई केली आहे. जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा अंजनगाव सुर्जीचा फार मोठा होता, त्याचाही रिपोर्ट माझ्याकडे आला आहे आणि असं एक आपण या अमरावती जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहोत. जुलै महिन्याच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याला पैसे मिळणार आहे. माननीय नितीन गडकरीजींनी 100 किलोमीटर नॅशनल हायवे देण्याचं कबूल केला यावर्षी. त्याच्यामध्ये हा जो प्रवीण तायडेंनी सांगितला रस्ता आम्ही घेतो आहे अमरावती परतवाडा नॅशनल हायवे करायचा विचार करतो आहे. असा एक 100 किलोमीटर नॅशनल हायवे यावर्षी मिळेल अमरावती जिल्ह्याला, ज्यातनं हा जो मोठा रस्ता आहे. आणि अजून जे काही अमरावती शहराकरता तुम्ही अनेक सुचवलं आहे. मागच्याही प्रवासात तुम्ही मला खूप सूचना दिल्या आहे. तुमच्याकडनं मला जसं बेलोरा विमानतळाची लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होते आहे, त्याची तयारी झाली आहे. कचरा डेपोचं बद्दल तुम्ही मला बोलले होते. मनपा टॅक्सबद्दल तुम्ही थोडं सांगितलं होतं, त्याच्याबद्दलही सुरू आहे. मग पत्रकारांना आंदोलनही करावं लागलं, हे चांगली बाब माझ्या दृष्टीने नाही आहे. त्याचाही मी टेक ओव्हर केला आहे की पुण्यामुळे झाला यांना औषधी प्रशासन वगैरे हल्दीरामचं ताक पिल्यामुळे वगैरे तेही मी घेतलं आहे. पीडब्ल्यूडीमध्ये त्या ठिकाणी शहरातले काही रस्ते अपूर्ण आहे. आरोग्य विभागामध्ये इरविन हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर हजर राहत नाही, तुम्ही सांगितलं होतं, त्याच्यात घेतला आहे. सुपर स्पेशालिटीमध्ये थोडा वाढ चांगली करायची आहे. पाणी पुरवठ्यामध्ये थोडा आता कमिशनरनी सांगितलं आपल्याला ही बसची फाईल आमची मंत्रालयात ती येत आहे. असं वगैरे आम्ही करतो आहे. पण अमरावती जिल्हा हा माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री यांनी मला जे काही टार्गेट दिलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये की अमरावती जिल्ह्यामध्ये बेसिक विषयावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्रकल्प करू, उडाणपूर रस्ते वगैरे करू, 100 किलोमीटर हायवे वगैरे करू, पण बेसिक प्रश्न आहे. अमरावती शहरातल्या शाळा फारच वाईट परिस्थितीमध्ये आहे, त्या डिजिटल झाल्या पाहिजे. तिथली पटसंख्या वाढली पाहिजे. मी तर सांगितलं आहे ज्या शाळा पटसंख्या वाढणार नाही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. म्हणजे आपल्या पटसंख्या वाढल्या पाहिजे. जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढं चांगलं करा. जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेच्या शाळा मी जास्तीचे पैसे आणून द्यायला तयार आहे. महानगरपालिकेच्या शाळा डिजिटल करायच्या, म्हणजे प्रायव्हेट शाळेच्या बरोबरीमध्ये जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या शाळा आणायच्या उद्दिष्ट आहे. सोबत आरोग्याकरता सर्व हेल्थ सेंटर आम्हाला चांगले करायचे आहे. आम्हाला हेल्थवर लक्ष द्यायचं आहे. आम्हाला टीबी मुक्त अभियान करायचं आहे. आम्हाला अमरावती शहरात कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा आहे. बेसिक प्रश्न आहे रस्ता, वीज, पाणी आणि आरोग्य, हेल्थ, शिक्षण या बेसिक प्रश्नावर जास्त लक्ष टाकायचं आहे. बाकी बजेटमध्ये कामं येतील, पाणी पुरवठा योजना होईल, हे मोठे कामं होणार आहे. जलसंधारण महत्वाचं, थोड्या पैशाने जलसंधारण होणार आहे. याकरता आम्ही लक्ष टाकणार आहोत. मला वाटतं की तुम्ही जे सहकार्य करताय तुमच्या सहकार्याने आणि आपण सर्व मिळून आज कलेक्टरनी रिपोर्ट सादर केला आहे, मी केला आहे, कमिशनरनी केला आहे, सीओनी केला आहे. आम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी या जिल्ह्याचं काय झालं, कुठपर्यंत हा जिल्हा आला याचं रिपोर्टिंग आम्ही आमच्या जिल्ह्याचे हेड आपल्याला करतील. प्रत्येक 3 महिन्यांनी आम्ही केलेलं काम आपल्यासमोर मांडू
आणि अमरावती जिल्ह्याच्या जनतेला या ठिकाणी आश्वस्त करू. मी आता 2 तास जनसंवादही करणार आहे. जनतेचे जेवढे काही प्रश्न आले तेवढे मी स्वीकारणार आहे. सर्वांचे अर्ज घेणार आहे. मागच्या वेळी मी घेतले तेव्हा कारवाई केली आहे. 100% झालं नाही, पण आता बघा त्या जे पेशंट होते ती मुलगी त्याच्यात 64 त्या ठिकाणी नेल्सन हॉस्पिटलला आपण नेलं. 64 त्या ठिकाणी जाळलं गेलं होतं. नेल्सन हॉस्पिटलला मी स्वतः ऍडमिट केलं. इकडून अमरावती SP, अमरावती कलेक्टर, CO सर्वांनी त्या ठिकाणी ऍडमिट झालं आणि आज ती मुलगी वाचली. आज डिस्चार्ज होते. आम्ही सर्व पत्रकारांना लक्ष टाकलं. पत्रकारांनी पटकन बातमी दिली, ती आम्ही टेक ओव्हर केली. तुमच्यामुळे बातमी मिळाली. बातमी मिळताबरोबर तात्काळ SP गेले, कलेक्टर गेले आणि तिथनं मग आपण ऑपरेशन सुरू केलं. आज इतकं क्रिटिकल ऑपरेशन होतं हार्टचं, ते पूर्ण झालं आणि आज ते जिवंत बाळ आहे. आणि आता पुढची त्या बाळाला जे काही संगोपनाची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. त्यामुळं असे जे काही प्रश्न आहेत, आता 22 गावांना वीज नव्हती. आता महाऊर्जानी प्रकल्प हाती घेतला आहे. 1-2 महिन्यामध्ये वीज येईल. आता कलेक्टर साहेबांनी जो केंद्र सरकारकडे वाईल्ड लाईफकडे प्रकल्प पडला होता फरीदा झरीदा सबस्टेशन, त्या झरीदा सबस्टेशनला आता सर्व मान्यता मिळाल्या केंद्र सरकारच्या. त्या 1.5 वर्षाहून पडलं होतं, कुणीच लक्ष देत नव्हतं. मी स्वतः भूपेंद्र यादवजीशी बोललो. ते झालं आता 1-1.5 महिन्यामध्ये सुरू झालं का मेळघाटमध्ये वीज राहील. आणि त्यामुळं हे जे बेसिक प्रश्न आहे, रस्ता, वीज, पाणी, याच्यावर आम्ही लक्ष आहे. तुम्हालाही माझी विनंती आहे की तुम्ही जे काही, आणि हेही सांगितलं आहे मी, अमरावतीमध्ये माझं पालकमंत्री कार्यालय उघडलं आहे. त्या कार्यालयात काय होणार आहे तर पत्रकारांनी ज्या ज्या गोष्टी अमरावतीच्या आमच्या लक्षात आणल्या आहेत त्याचे कटिंग करून आम्ही सर्व कलेक्टरनी पत्र काढलेलं आहे आणि मी पत्र काढलेलं आहे की जी बातमी आली त्या बातमीवर काम करणे आणि ते काम बातमीवर झालेलं पूर्ण अभियान, म्हणजे बातमीवर जे काही कारवाई होईल ती कारवाई संबंधित पत्रकार मोद्याला कळवणे, म्हणजे जे निगेटिव्ह झालं आहे ते पॉझिटिव्ह कसं झालं याच्यावरही आम्ही लक्ष टाकणार आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सूचना आम्हाला महत्वाच्या आहे. आम्ही त्या टेकओव्हर करू आणि अमरावती जिल्ह्यात सर्व मिळून आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना विश्वास घेऊ, सर्व पक्षाच्या लोकांना विश्वास घेऊ. अपोजिशन असेल, आम्ही असू, सर्वजण, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, जे काही सर्वांना विश्वास घेऊन आम्ही या जिल्ह्याला पुढे नेऊ. आता DPR व्हायचा आहे, तुमची कटाई होणार नाही याची काळजी घेऊ. DPR व्यवस्थित कसा करता येईल, थोडं टर्न करता येईल का बघू. पण आता आज मी निर्णय करतोय कोणते 100 किलोमीटर घ्यायचे. आज मी PWD चीफ इंजिनियरला बोललो इकडे विभागीय आयुक्ताकडे. मी विभागीय आयुक्ताकडे जाणार आहे, तेव्हा तिथे 100 किलोमीटर रस्ते कुठले घ्यायचे आणि त्यातून मग जे अमरावतीचं खूप ट्रॅफिक आहे ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास न होता, पर्यावरण पूरक आणि समजा त्याला ज्या झाडांना समजा मी आज काही मला फार सांगता येणार नाही, पण प्रत्यारोपण करता येईल का, शेवटी काय असं तेवढे झाडं करता येईल का मला माहिती नाही. ते सक्सेस आहे काही माहिती नाही किती, पण ते जरा बघावं लागेल काय करता येईल. पण तुमची सूचना मी ग्राह्य धरील. सर्वच विषयाचा उल्लेख केला नाही मी. काही सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या पश्चिम विदर्भात होत आहेत. पश्चिम विदर्भात मागच्या वर्षी साधारणपणे 22,000 शेतकरी आत्महत्या झाल्या. दर 10 तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे. आणि हा जो विषय आहे आत्महत्येचा, हा कमी करण्यासाठी शासनाद्वारे काय प्रयत्न केले जाणार आहे. आणि सोबतच शेतकरी आत्महत्या प्रकरणी 18 वर्षापूर्वीच्या निकषाने मदत दिली जाते. 2006च्या GR नुसार 30,000 रुपये नगदी आणि 70,000 रुपये जॉईंट अकाउंटमध्ये 6 वर्षासाठी. तर या निकषात 18 वर्षात सर्वच निकषामध्ये वाढ झालेली आहे. शेतकरी आत्महत्येच्या मदतीच्या शासन मदतीच्या निकषात केव्हा वाढ करणार आहे आणि नियंत्रणात आणण्यासाठी शासन प्रशासन काय करणार आहे? नाही, आता हे गोष्ट तर फार चिंताजनक आहे की शेतकरी आत्महत्या वाढतायत. खरं तर आपण अनेक वेळा आव्हान केले की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, पण त्यांची स्थिती ही वेगवेगळ्या कारणाने, म्हणजे पेरलेलं पीक उगवणे,
कधी त्यांना भाव न मिळणे, कधी भाव मिळणे, कधी कुठल्या कुठल्या अनेक कारणांनी या आत्महत्या होत आहे. शेवटी आत्महत्या पर्याय नाही आहे, पण आता कंटाळून केलेल्या आत्महत्या करता शासनाने नवीन त्या आत्महत्या थांबवाव्या याकरता अनेक लोकांनी अभ्यास केला, अनेक लोकांनी यामध्ये पुढाकार घेतला, पण याच्यामध्ये फार काही शासनाला, कुठलं शासन असो, त्याला फार यश आलं नाही आहे. पण याकरता मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने जो विचार केला आहे की आपला जो इरिगेशन वाढवायचा, खास याच्यामध्ये ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात पाणी येईल, ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात 12 तास दिवसांनी वीज राहील, आणि ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात रस्ता होईल आणि त्याचा पोरगा, बेरोजगार पोरगा हा शेतामध्ये जाऊन शेताची प्रोडक्टिव्हिटी वाढवेल. म्हणजे रस्ता नाही आहे म्हणून जात नाही मुलगा शेतात, पाणी नाही म्हणून जात नाही, त्याला असं वाटते 10,000ची नोकरी केली बरी, पण माझं शेतात जाणं काही बरोबर नाही. ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता केव्हा बदलेल की जेव्हा हा जे मोठे प्रकल्प आहे, पाणी येईल. पाणी आल्याशिवाय 1 लाख रुपये एकरी, आज तर बघा ज्या शेतात पाणी आलं, वीज मिळाली, त्या 1 लाख रुपये एकरी लोक उत्पन्न कमवतात. पण कोरडवाहूच्या आयुष्यभर त्या नशिबीच आला आहे. तर हाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे की हा जो गोसीखुर्दचं पाणी या ठिकाणी वापस आणण्याचा आणि पूर्ण पश्चिम विदर्भ हा दुष्काळमुक्त करण्याचा, यवतमाळ जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, हे सर्व चित्र पालटण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे मला माहिती आहे की एवढ्या लवकर सोपं नाही आहे, म्हणजे बोलला आणि झालं असं नाही आहे. पण या 5 वर्षात मला असं वाटतं ज्या दिवशी या ठिकाणी पाणी येईल, आपल्या अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक शेतात पाणी पोहोचेल, जलसंधारण होईल, त्या दिवशी मला वाटतं शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होईल. राहिला प्रश्न तुमचा, हे गोष्टची सूचना मला मान्य आहे. मी तातडीनं याच मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि जो जिना GR शासनाचा आहे आत्महत्येसंबंधी, त्या GRला नव्यानं रूपांतरण करून त्यात काय ॲडिशन करता येईल ते मी करेल. आम्हाला जर डिक्लेरेशन चेंज करायचं असेल किंवा काहीचं चेंज करायचं, भारत सरकारने आता ऑनलाईन केलं. अजूनही अमरावती जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूर जिल्हा आहे की जो ऑनलाईन झाला, जो तुमचा जिल्हा आहे, आणि बाकी जिल्हे झालेले नाही. आणि त्यात अमरावती सुद्धा आहे. कोणीच EO किंवा कलेक्टर याचं कोणी तसदी घेत नाही की आम्हाला जर समजा चेंजेस करायचं असेल मार्गदर्शनामध्ये किंवा काही याच्यामध्ये, तर ते ऑनलाईन केलं जातं. काय परत सांगा, काय ऑनलाईनच्या सर जे डिक्लेरेशन राहतं न्यूजपेपरच्या संदर्भात, त्याला पहिले आम्ही मॅन्युअली करत होतो, तुम्ही लोक काही करायचं, पण आता ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्या प्रोसेस संदर्भात भारत सरकारकडून कुठे गाईडलाईन्स आलेल्या आहेत, तर त्याच्यावर आजपर्यंत इम्प्लिमेंट झालेलं नाही. नागपूर कलेक्टरनी नागपूर जिल्ह्याने केला आहे, अमरावती जिल्हा करावा. एक आता पुढच्या वेळेस मी माझा आज यावर्षी आणि पुढच्या 2 वर्षामध्ये एक आम्ही ॲडिशन पुन्हा करतोय. अमरावती शहराचे प्रत्येकाचा प्रॉपर्टी कार्ड, अमरावती शहराला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आम्ही करतोय. म्हणजे प्रत्येकाचं प्रॉपर्टी कार्ड हे त्याच्याकरता याचं रजिस्ट्रेशनचं काम सुरू केलेलं आहे. आता लवकरात हे सुद्धा ऑनलाईन आपण अमरावती जिल्हा सुद्धा करू. सगळे एक ॲडिशन तुम्हाला नवीन काम सांगितलं आहे ते तुमचं करतो आम्ही. पण एक ॲडिशन करतोय की अमरावती जिल्ह्याचा सिटी सर्व्हे, अमरावती शहराचा सिटी सर्व्हे करून सर्वांना स्वामित्व देणे, म्हणजे सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देणे, अमरावती शहराच्या प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी कार्ड सरकारकडनं देणे, ही सुद्धा आम्ही आता जसं आम्ही ग्रामीण भागाचं करतोय, तर अमरावती शहराचेही प्रॉपर्टी कार्ड प्रत्येकाला देण्याचा विचार आम्ही करतोय. मेडिकल कॉलेजचा प्रश्न, जागेचा प्रश्न रेव्हेन्यूवर आलेला आहे. आपण त्या प्रश्नाकडे कसे पाहता? कारण प्रस्तावित जागेला सध्या विरोध होऊन राहिलेला आहे. अशाने प्रगतीपथावर काम जाईल का 2 आमदाराच्या भांडणामध्ये अमरावती मागे राहील? कारण सध्याची जागा आहे ती 14 किलोमीटर लांब आहे आणि दुसरी जी सुचवली आहे ती शहरामध्ये 4 किलोमीटर आणि शहरापासून 13-14 किलोमीटर अंतरावर आहे. आणि या आमदारांचं एकं म्हणणं आहे की बाबा ते शहराच्या मध्यभागात असलं पाहिजे, कुठं प्रपोज केला आपण? त्याचा फायदा होईल. नाही सर, ते जागा सध्या जागा 30 फायनल आहे शासनामार्फत, त्याच्यात काही बदल नाही. कोंडेश्वर 30 फायनल आहे. आता हे तुम्हाला कुठून माहिती येतात मला नाही माहिती, लेकिन जे शासनाची माहिती आहे ते 30 जागा कोंडेश्वर रोडची फायनल आहे सध्या. नाही आता अंतिम झाला सांगितलं, जिल्हाधिकारी अधिकृत सांगितलं तुम्हाला. जलजीवन मिशनमध्ये आतापर्यंत 188 कोटी रुपयाची कामं झालेली आहे. बेलघाटमध्ये सर्वाधिक कामं झालेली आहेत, जवळपास 100 कोटी रुपये कामं झालेली आहे. पण एकाही पाईपलाईनला अजून पाणी नाही.
त्याचं कारण हे आहे की 75% ऑलमोस्ट त्यांचं काम झालेलं आहे, अजूनही 25% काम शिल्लक आहे. आणि त्याच्यात एक भाग हे सुद्धा होता की निधीचा सुद्धा अभाव होता, त्याच्यामुळे स्लो काम सुरू होता एनजीपीचं, कारण की ते मोठे प्रोजेक्ट्स आहेत. लेकिन आता निधी सुद्धा येत आहे शासनामार्फत, तर हे लवकरात लवकर ते काम कम्प्लीट करतात. ते मोठे प्रोजेक्ट्स आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी 90 दिवसाचं प्रमाणपत्र स्थानिक स्तरावर द्यावं लागतं. मात्र सरपंच किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे त्यांचे खात्रीलायक डॉक्युमेंट नाही, त्यामुळे ग्रामसेवक एजंट काय केलं की दाखले देणार असते. आता यांनी सीओ मॅडमनी हेतूनी पत्र पाठवलं कामगारांना की तुम्ही मार्गदर्शन करा. नाही, कंत्राटदारांना सुद्धा आता 90 दिवसाचं प्रमाणपत्र देता येतं आणि कंत्राटदाराचं प्रमाणपत्र चालतं आता, त्याच्यामुळं फार काही ग्रामसेवक वगैरेची नाही. सह्याच करत नाही म्हणा सर. नाही, कंत्राटदार तुमच्याकडे आहेत त्यांच्याकडे 90 दिवस काम केलं, एखाद्या फॅक्टरीमध्ये काम केलं आहे, ज्या ठिकाणी जो कामगार काम करतोय त्या प्रिन्सिपल एम्प्लॉयरचं प्रमाणपत्र चालतं, त्यामुळे ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. लवकरच मी अमरावती जिल्हा परिषदचे जेवढे गट आहेत, म्हणजे जेवढे तालुके आहेत, तालुक्याच्या कॅम्पची रचना आणि जिल्ह्यामध्ये कमीत कमी 25 कॅम्प या जिल्ह्यामध्ये मी त्या ठिकाणी फ्रेम करतोय. म्हणजे कार्ड वाटपापासून तर साहित्य मिळण्यापर्यंत. जसं नागपूरमध्ये आज 56 कॅम्प सुरू झाले आहे, तर इथे सुद्धा 50 कॅम्प लावून आपल्याला अमरावती शहरामध्ये एकदा हे संपूर्ण कामगाराची योजना आपण राबवणार आहे. एक चांगली गोष्ट झाली आहे, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2024-25 राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर झाले. त्यामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट कल्पना तयार केली, म्हणजे कल्पना केली, उपक्रम तयार केला. आणि मिशन 28 मेळघाटच्या दुर्गम भागात मातृ आणि बाल आरोग्याची चांगली काळजी घेण्याची एक नवीन उपक्रम म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि सीओ याला 30,000 रुपयाचं बक्षीस पारितोषिक आज मिळालं आहे. त्याचाही GR आज त्या ठिकाणी शासनाने या ठिकाणी काढला आहे 26 मार्चला. म्हणजे मेळघाटमध्ये जे महिला बालकल्याण विभागाचं काम झालं, याला जे सर्वे जो होतं राज्याचं सर्वेक्षण झालं, एक साधारणतः असे 8-10 पुरस्कार आहे वेगवेगळ्या पद्धती. जसं या ठिकाणी मंत्रालयात प्रशासकीय विभागात कोणत्या विभागात चांगलं काम केलं, विभाग स्तरावर काय चांगलं काम झालं, असे अनेक विभाग आहे. शासकीय कर्मचारी म्हणून कुठल्याच कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं, असं राज्यस्तरीय सर्वेक्षण होतं. या सर्वेक्षणमध्ये अमरावती जिल्ह्याला दुसरा पुरस्कार मिळाला आहे. तर मिशन 28 मेळघाटच्या दुर्गम भागात मातृ आणि बाल आरोग्याची चांगली काळजी घेणे याकरता हा पुरस्कार आहे. तर मी कलेक्टरचे अभिनंदन करतो, सीओचे अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण घेऊ. आणि एक माझा प्रश्न आहे सर, तुम्ही म्हणताय की मेळघाटामध्ये 2 महिन्यामध्ये वीज मिळेल 22 गावांना, जे 75 वर्षात शक्य झालं नाही ते तुम्ही 2 महिन्यात करणार नाही. पहिलं आम्ही मेळाची यंत्रणा आहे ती पण तिथे कारणीभूत आहे. त्यांचं काय, ज्या कंपनीने तिथे ती यंत्रणा प्रोव्हाइड केली त्यांना तुम्ही ब्लॅक लिस्टेड करणार आहात का? आपल्याला 22 गावांना आत्ता आपल्याला महाऊर्जावर घ्यावं लागेल. त्यांना पारंपरिक अपारंपरिक विजेवरच आता आणतोय आपण, पण पारंपरिक वीज देण्याकरता थोडा वेळ लागेल. ही गोष्ट म्हणणं आहे की आज्ञा होऊन त्याला 3-1 वर्ष लागतील. कारण या 22 गावाचं जाळं हे पारंपरिक ऊर्जेने जोडणे म्हणजे खूप मोठा स्ट्रक्चर उभं करायला लागणार आहे. म्हणणं आहे की त्यांच्याशी प्रशासनाचा कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही, ऐसा नाही आहे. त्यांच्याशी समन्वय साधून आपण त्याचा प्रस्ताव सुद्धा पाठवला, त्याचा पूर्ण डीपीआर संचालकाकडे अजूनपर्यंत त्यांनी म्हटलं की 22 गावाच्या झालेला नाही. हे गेल्या अनेक वर्षापासून आपण ऐकतोय, तर अजूनपर्यंत शाश्वत कुठला पारंपरिक की अपारंपरिक? नाही, अपारंपरिक तर गेला, अपारंपरिक तर मंजूर झाला आहे, आता महाऊर्जाने मंजूर केला आहे. पारंपरिक म्हणजे वीज जोडणे झाले. सौर ऊर्जेवर जे 5 वर्षापूर्वी ते गावं जोडले होते, 5 वर्षात सारं ते सत्यानाश झालं, ते त्या सर्व ते वाया गेलं. आता 22 गावांचा तुम्ही डीजी महाऊर्जाला फोन लावले आपल्या बलकवडे मॅडमला, त्यापैकी जे संच दिले होते ते खराब झाले किंवा ते दुरुस्त करण्याचे. एक आपला हा प्लान आता पुन्हा अपारंपरिक ऊर्जेचा आता आपण तयार करतोय, पण शाश्वत वीज देण्याचा म्हणजे पारंपरिक वीज देण्याचा प्लान आम्ही तयार करतोय. मी स्वतः लक्ष टाकला आहे आणि त्याच्याकरता थोडा बरोबर आहे थोडा वेळ लागणार आहे. जसं आपण आता हे सबस्टेशनला वेळ लागला, थोडा फॉरेस्टचा क्लिअरन्स घेणे, तिथे वीज टाकणे, याला थोडा वेळ लागेल. पण मी सांगतो आपल्याला की या 2-3 वर्षामध्ये जोपर्यंत हे आता अपारंपरिक ऊर्जा आहे
त्यानंतर मी आता पारंपरिक काम चालू करतोय आणि त्याला विशेष बाब म्हणून आदिवासी विकास योजनेतून पैसे आणतोय. अजूनही पाणी पोहोचलेलं नाही. कडुमल नावाचं गाव आहे, ते लोक पाण्यासाठी जीव घेऊन प्रवास करत असतात. दुसरी गोष्ट, त्या गावावर आजपर्यंत किमान 4 कोटींच्या वर खर्च झालेला आहे, तरी सुद्धा त्यांना पाणी पोहोचलेलं नाही. ते 25% प्रत्येक नळ योजनेचे 25% कामं केंद्र सरकार राज्य सरकारकडून पैसा आला नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टरने थांबवले आहे. पण आता बजेटमध्ये जे काही तरतूद झाली आहे त्याच्या आधारावर आता मला वाटतं पैसे येतील आणि ते मग 25% काम आम्ही पूर्ण करू. 25% पैसे आले नाही म्हणून जिल्हा परिषदमध्ये आणि कलेक्टरने खूप प्रयत्न करून ते झाले नाही, पण ते आता पैसे मिळवले आहे. निराधार लोक आज एवढे भटकंती करत आहे पैशासाठी, फक्त 1,500 रुपयासाठी. ते डीबीटी जे चालू केलेलं आहे त्यांना पैसे मिळत नाहीये. काय प्रॉब्लेम काय म्हणजे लोक त्याच्यात ज्यांनी डीपीटी केला आहे त्यांना तो आता पैसे मिळत आहे, मात्र ज्यांनी डीपीटी नाही केला आहे त्यांना केवायसी करायची आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तहसीलमध्ये बरेच जण झाले असतं, केवायसी झाले, लिंकिंग झालेलं आहे, तरी पण त्यांचे पैसे येऊन राहिले आणि डॉक्युमेंट त्यांना डबल जमा करायला सांगत आहे. ते लोक तहसीलमध्ये चक्रा मारवर नाही, ज्यांची केवायसी झाली आहे त्यांना पैसे मिळतच आहे, हळूहळू सर्वांना मिळत आहे. एक काम करा, कलेक्टर साहेब काम करा, सुमोटो आपल्या हे करा, आपला एक परिपत्र काढा कलेक्टर म्हणून की सर्व तलाठ्यांनी सर्व ग्रामसेवकांनी संजय गांधीच्या लाभार्थ्यांना भेटून त्यांच्या काही केवायसी करण्यात काही अडचणी असतील का, ऑनलाईन करण्यात काही अडचणी आहे का, त्यात ग्रामसेवकांनी तलाठ्यांनी टेकओव्हर कराव्या. याकरता आज परिपत्रक दोघंही काढून टाका. आम्ही सुमोटो आपल्याकडून करतो. धरणात उपलब्ध पाणी भरपूर आहे, मात्र पाणी पुरवठ्याची जी लाईन आहे ती जवळपास जीर्ण झालेली आहे, 34 वर्षापासूनची आहे. त्यामुळं एक दिवसाआड पाणी पुरवठा मिळतो. आता जीवन प्राधिकरणचे 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड करायचा त्यांचा विचार सुरू आहे. असं झालं तर शहरातल्या नागरिकांना पाणी मिळणार नाही. यासाठी नेमकी काय योजना आहे आणि दररोज नागरिकांना पाणी त्यांचा इस्टिमेट किती आहे मी आज घेतो, त्यांना किती खर्च येतोय, एक वेगळी लाईन टाकणार डीपीसीमध्ये आपण निधी दिली आहे. किती त्याला खर्च नाही सर, पाणी भरपूर आहे, फक्त जुन्या लाईन किती खर्च आहे जुन्या लाईन? त्याच्यासाठी अमृतमध्ये जुन्या लाईनला किती खर्च आहे विजेला? जुन्या लाईनचा तर मोठा प्रोजेक्ट आहे. वीज टाकण्याकरता ना, वीज देण्याकरता मी आजच त्या ठिकाणी महावितरणच्या आमच्या चीफ इंजिनियरशी बोलतो आणि त्यांना जर 5-7 कोटी 10 कोटी लागलं तर आम्ही डीपीसीकडनं देऊ, पण ती लाईन नव्याने एक लाईन एक्स्ट्रा त्याला सोर्स देऊ. एक्स्ट्रा सोर्स जो आहे ना विजेचा, ट्रिपिंग होत असल्यामुळं तुमचं म्हणणं आहे पाईप छोटी झाली त्याला प्रेशर मिळेल. मोठा काम आहे ना, वेळ तर लागणार आहे. मोठा टेम्पररी सप्लाय 1000 कोटीच्या अमृतमध्ये मंजूर झालेला आहे. 2 दिवस किंवा 3 दिवसांनी लागणार आहे. त्यांना दररोज पाहिजे. आता त्यांचं एक आहे की जुनी पाईपलाईन आहे तिथं खर्च करण्यापेक्षा नवीन जो प्रकल्प सुरू होतोय काम त्यावेळी डबल खर्च होण्यापेक्षा नवीनच प्रकल्प जो येतोय त्याच्यात थोडासा अजून ताण येईल शहराला, पण आता नवीन प्रकल्पावर जाऊ. आता काय सरकार हे जुन्या योजनेवर खर्च करत नाही, नवीन योजना मंजूर झाली तर प्रॉब्लेम काय? एखादी नवीन योजना मंजूर आहे तर जुन्या योजनेवर खर्च करत नाही. नवीन मंजूर झाली नसती तर जुन्या योजनेवर खर्च केला गेला असता. त्यामुळे ते तरी एकदा आपल्या किती खर्च आहे अंदाज तर जर त्याला जर आपण चांगला करत किती एक ऍडिशनल सोर्स ठेवला आपण ऍडिशनल खूप आहे 4-5 पूर्ण पाईपलाईन तिथून आणावी लागेल. मोर्शी 54 किलोमीटरचा नाही, थोडा सहन घेतो. त्याला एकच पर्याय की ही योजना लवकरात लवकर करणे. 2 वर्षाची मुदत आहे तर त्याला स्पीडअप करणे हाच एक पर्याय. ठीक आहे. पुढच्या त्या ठिकाणी चिखलदरा गाव आहे, बोरी गावातील व्यक्ती आपल्या वडील पण चिखलदराच आहे, सुदर्शनग्रस्त आहे, मुलगा पण आणि भगीत पण आणि पत्नी मंडळी आहे, ब्लाइंड आहे. 3 दिवसापूर्वी इरविनच्या रुग्णालयात दाखल झालेला आहे. त्याला म्हणजे ब्लड करता घाव होत आहे. मेळघाट शेत ठिकाणी कारवाईत आहे. मेळघाट शेत मात्र मेळघाट शेतला कुलूप आहे. रक्ताची विसर त्याला बरंच होत आहे. तर ते व्यक्ती तळमळत आहे. वार्ड नंबर 4 मध्ये ऍडमिट आहे इरविनमध्ये.
आपण काय एकरी आदेश देणार आहेत आपल्या आरोग्याचा उपप्रश्न आपण एकरी पेशंटचं नाव माहिती आहे? सिकल सेल पेशंटचं नाव माहिती आहे? कासदेकर आहे वार्ड नंबर 4. हा कासदेकर आता सिकल सेलचे जे पेशंट्स आहेत त्यांना नाही कागदेकरशी ब्लड लागते. कोणतरी आपला आरडीसी पाठवून द्या. ब्लड नाही, मी आता आमच्या आरडीसीला पाठवतो इरविनमध्ये आणि त्याचा पूर्ण तपास करतो. विषय ब्लड त्यांना लावायला ब्लड द्यावं लागते ते आम्ही करतो. Yes. जमिनीवर तो सलाईन आहे त्याच्यावर दुर्लक्ष वेळ नाही तर आम्ही स्वतः करतो. 8 दिवसाआधी मुख्यमंत्र्यांनी म्हणजे एक्सपर्ट सांगितलं होतं की 31 मार्चला विमान उडणार आहे. तर काय परिस्थिती आहे? नाही, तिथल्या व्यवस्था पूर्ण झाल्या आहे. आता एअरलाईनचा इश्यू राहिला आहे, केव्हा चालू करतं. बाकी बघा संपूर्ण सेटअप झाला आहे. 72 आसनी विमान येऊ शकतं, सर्व झालं आहे. फक्त आता एअरलाईन्स केव्हा ते त्या ठिकाणी हे करताय. आम्ही मागं लागून आहेत. गडकरी साहेब बोलले, आज मी बोललो आहे. पण ते लवकर चालू करण्यासाठी आज मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिपोर्ट देतो. मी जाण्यापूर्वी रिपोर्ट देतो. जाण्यापूर्वी तुम्हाला मी डेट काढतो. संजय राऊतांना कोणी ऐकत नाही आणि महाराष्ट्राने ऐकणं बंद केलं. माझं तर मला ऐकूच येत नाही संजय राऊत काय बोलतो. सांगितलं मी काल बोललो याच्यावर. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 2-3 प्रश्न आहेत. आम्ही प्रिंट पहिले केला, आता इलेक्ट्रॉनिक तुम्ही टीका केलेली होती की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनचे प्रमुख आहे. त्यावर संजय राऊतांनी म्हटलं की औरंगजेबाचा फोटो बावनकुळेच्या खिच्यामध्ये राहतो, सोबत बेडरूममध्ये देखील ते फोटो लावतात. तसं मी एवढ्याकरता म्हटलं होतं की तुम्ही जा तुम्ही मी येतो सुंदर. यांचे राजकीय प्रश्न सुरू झाले. बरं, मी कालच सांगितलं आहे की उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिकमध्ये निवडून आले आणि परभणीत निवडून आले आणि धाराशिवमध्ये आले. तेव्हा त्या खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ध्वज फडकवले आणि उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळीत उडवलं. कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेचं. पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले, हिंदुत्वाचा विचार सोडला, भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लांगून चालन पत्करलं. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील पुढच्या काळात, एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील. आता मेंबर आहे, आता अध्यक्ष होतील. आणि राहिला प्रश्न संजय राऊताचा, तर संजय राऊताचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकणं सोडलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं संजय राऊतावर काही बोलण्यात फायदा नाही. सर, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अनेक आरोप ठाकरे कुटुंबावर केले जात आहेत, परंतु एक बाब समोर आली की आर्थिक विवंचनेमधून वडिलांची आर्थिक विवंचना म्हणून किंवा वडिलांचं अफेअर दुसऱ्या ठिकाणी होतं, त्यातून तिनं आत्महत्या केली असं मालवणी पोलिसांनी जबाब नोंदवला. नाही, मला असं वाटतं की याचा अंतिम रिपोर्ट येऊ द्यावा. आज या विषयावर कुणी बोललेलं घाईघाईत होईल. त्यामुळं आता त्यांच्या वडिलांनी कंप्लेंट टाकलेली आहे. ते हायकोर्टात गेले होते, दिशा सालियनचे वडील. तर मला असं वाटतं की जोपर्यंत पोलीस ही अंतिम निर्णयावर येत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्या आकलनावर येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तीने बोलून तपासामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा तपास यंत्रणेला डायव्हर्ट करणे काही योग्य नाही. रायगडच्या समाजात तेढ निर्माण होत आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान प्रधानमंत्र्यांकडे त्यांची तक्रार करणार नाही. नितेश राणेजींनी मंत्री होण्यापूर्वी आणि आताही त्यांचे जे काही स्टेटमेंट्स आहे
ते स्टेटमेंट्स हे त्यांनी क्लॅरिफाय केले, मी क्लॅरिफाय केलंय खूप वेळा अध्यक्ष म्हणून. नितेश राणेशी जेव्हा मी व्यक्तिगत बोललो आणि नितेश राणेंनी सांगितलं की या देशामध्ये राहणारा मुस्लिम समाज जो या देशाचं भलं करण्याचा विचार करतोय त्याबद्दल नितेश राणेचं काही म्हणणं नाही, आमचे काही म्हणणं नाही. पण या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडतात की पाकिस्तान क्रिकेट जिंकली की फटाके फुटतात. या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की पाकिस्तानचे ध्वज फडकवण्यात येतात. या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की या देशाच्या सर्व फॅसिलिटी आपल्या घेतात पण पाकिस्तानचे गुणगान करतात. असे जे लोक आहेत आणि ज्या ठिकाणून अवैध या मोठ्या प्रमाणावर षडयंत्र रचले जाते, ज्या ठिकाणून असे काही स्पॉट आहे महाराष्ट्रात, षडयंत्र महाराष्ट्र विरोधी आणि देशविरोधी षडयंत्र रचले जातात. त्या विषयाबद्दल नितेश राणे बोललेले आहेत आणि बोलतात आहे. आणि त्यामुळं आता त्यांचा अधिकारात तक्रार करण्याचा नितेश राणे त्याचं उत्तर देतील. पण नितेश राणे हे हिंदुस्थानात राहणारे पण हिंदू विरोधी वागणारे, देशविरोधी वागणारे, देशाच्या विरुद्ध त्या ठिकाणी कारवाया करणाऱ्या लोकांबद्दल त्याची आपत्ती आहे, त्यावर ते बोलतात आहे. सर, रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दुसरीकडे आज मंत्र्यांचा दौरा झाला महायुतीचा. त्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर आदिती तटकरे असेल किंवा मग भरत गोगावले सोबत बसून त्या ठिकाणी चहा नाश्ता झाला. त्यामुळे कुठेतरी आता पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याचं बोललं जाते. नाही, मला असं वाटतं की लवकरच याची अंतिम बैठक या आठवड्यात होईल आणि माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार बसतील, माननीय देवेंद्रजी बसतील आणि मी सुद्धा त्या ठिकाणी आहेत बैठकीमध्ये. तर निश्चितपणे लवकरच याचा काही फार मोठा नाही आहे, थोडा अधिवेशनामुळे वगैरे विषय थांबले होते पण त्याचा तिळा सुटून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभं केलं. खरं तर या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जो आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रयतेकरता म्हणजे समाजातील सर्व जनतेकरता, समाजाच्या सर्व धर्माकरता, सर्व व्यक्तीकरता आणि सर्व समाजाला, सर्व धर्माला सोबत घेऊन आदर्श राजा म्हणून त्या ठिकाणी उदाहरण तयार केलं. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर कुठल्याही जाती धर्माकरता नाही, सर्व धर्माकरता, सर्व जातीकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं आहे. पुन्हा व्हायची नसेल तर संभाजी भिडेंना अटक केली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे? प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं, संभाजी भिडेजींनी काय म्हटलं याबद्दल पेक्षा देशाचा इतिहास काय म्हणतो, संस्कार काय म्हणतात, संस्कृती काय म्हणतं आणि देश कसा गेला पाहिजे पुढं, समाज कसे पुढे गेले पाहिजे याकरता विचार केला पाहिजे. माझं सर्वच राजकीय नेत्यांना विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कोणतेही विषय राजकारण्यांनी बोलू नये. राजकारण्यांनी स्वतः माझ्यापासून सर्व राजकारण्यांनी समाजामध्ये कुठलीही तेढ निर्माण होणार नाही. पॉलिटिकल विषय चालतील पण सामाजिकदृष्ट्या अलर्ट राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कायम ठेवली पाहिजे. याकरता सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. शरद पवारांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हटलं की एका पराभवाने खचणार नाही, देशातील राजकीय परिस्थिती पाहता वैचारिक लढा देण्याची वेळ 2047 पर्यंत आता माननीय शरद पवार साहेबांना, उद्धवजींना, काँग्रेसला काही वाव नाहीये. विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे आणि विकसित भारताला साथ देण्याकरता संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि महाराष्ट्राची 14 कोटी जनता देवेंद्रजींच्या मागे उभी आहे, महायुतीच्या मागे उभी आहे, एकनाथजी अजितदादाच्या मागे उभी आहे. त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीनी 2047 पर्यंत वाट बघावी आणि 2047 पर्यंत विरोधी पक्षात चांगलं काम करावं. मी त्यांना विरोधी पक्षात चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा देतो. आणि एक उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी जो या ठिकाणी उपक्रम केला आहे तो आम्ही राज्यामध्ये संपूर्ण राबवण्याचाही निर्णय घेणार आहोत. सर, वक्फ बोर्डात केंद्रीय पातळीवरती आपण कायदा करून या वक्फ बोर्डाने जे काही जमीन पटकावली आहे
भडकावली आहे त्या संदर्भात आपण केंद्रीय पातळीवर पण कायद्याचं समर्थन होतं काय सुरू नाही, केंद्रीय पातळीवर कायदा सुरूच आहे वक्फ बोर्डाबद्दल, वक्फच्या जमिनीबद्दल. पण महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाने ज्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या, हिंदू मंदिरांच्या आणि वक्फच्या ज्या नियमाप्रमाणे सोडून ज्या जागा बळकावल्या असतील त्या जागा परत मिळवण्याकरता मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आमचं सरकार प्रयत्न करणार आहे आणि वक्फकडे नियमाच्या बाहेरच्या कुठल्याही जागा राहणार नाही. ज्या हिंदू देवताच्या जागा आहेत, ज्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या जागा आहेत, सर्वसाधारण व्यक्तींच्या जागा आहेत, नागरिकांच्या जागा आहेत, तो हिंदूच्या आहे, मुस्लिमाच्या आहे, त्या जागा त्यांना परत मिळायला पाहिजे. आणि वक्फ बोर्डाची जे ओरिजिनल मालकीची प्रॉपर्टी आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण आमच्या ज्या मालकीच्या प्रॉपर्टी वक्फ बोर्डाने त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहेत ते अतिक्रमण काढण्याकरता सरकार काम करणार आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघतोय.